6वा अध्याय आपला सुरू आहे, भाग 2. कालच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे की नाशिकेत जो होता तो एके दिवशी समिधा आणायला गेला, बाहेर पूजेचं साहित्य आणायला गेला आणि गेला ते 6 महिने तिकडंच साधना स्वस्वरूपात विलीन झाला. एका शिवमंदिरात जाऊन पूजन केलं आणि पूजन करून स्वतःच्या स्वस्वरूपाचं आनंद स्वरूपाचं ध्यान लावून बसला. 6 महिने निघून गेले. त्याच्यानंतर त्याला शुद्ध आली आणि घाईघाईनं तो सगळी समिधा घेऊन आपल्या घरी आला. आणि घरी आल्यानंतर वडील खूप रागावले. त्या भाग आपण काल बघितलेला आहे. तू कुठं गेला होतास? 6 महिने झालं. आपला नियमधर्म तुला माहीत नाही का? आपला कुलाचार तुला माहीत नाही का? काहीच कोणताच रोजची रोज आपण 3 टाईम त्रिकाळ गायत्रीची अर्चना करतो, संध्या नित्य करतो, संध्या वंदन करतो, नित्य यज्ञ करतो. आपला कुलाचार असा आहे. आणि हे सगळं सोडून तू गेला 6 महिने तिकडंच बसलास, तुला हे माहीत नाही का? अशा प्रकारे वडिलांनी मुलाला दटविलेलं आहे, सांगितलेलं आहे. हे सगळं तू 6 महिने केलं नाहीस असं ते म्हणू लागलेले आहेत. तेव्हा मुलाला काहीच बोलू दिलेलं नाही. मुलगा बोलण्याचा प्रयत्न करायला तरी बोलू दिलेलं नाही. जेव्हा त्यांचं पूर्ण बोलणं झालं, त्याला जेवढं रागावायचं तेवढं रागावलं. 6 महिन्यानंतर आलास तेव्हा वडील, तो मुलगा जो होता, कोण होता? नासिकेत. हा नासिकेत सांगू लागलेला आहे, माझं ऐकून तर घ्या असं म्हणून. तरीसुद्धा ऐकायला तयार नाहीत ऋषी, उद्दालक ऋषी. पुत्राचं 6 महिने जाऊन बसलास आणि नाशिकेत सांगू लागलेला आहे ब्रह्मज्ञान. हे केल्यानं काही मोक्ष मिळत नाही असं नाशिकेत म्हणत आहे. यज्ञ केल्यानं, होम केल्यानं, संध्या केल्यानं, गायत्रीचं त्रिकाळ पूजन केल्यानं, म्हणजे कोणतंच कर्म केल्यानं मोक्ष मिळत नाही. तर मोक्षासाठी, भवबंधन तुटण्यासाठी आपल्या स्वरूपाचं ज्ञानच करून घ्यावं लागतं असं नाशिकेत बोलत आहे. परंतु वडील ऐकून घेत नाहीत. 6 महिने झालं गेलास आणि आत्ता येऊन तू मला ज्ञान सांगू लागलास, शहाणपण सांगू लागलास. 6 महिन्यानं परत आलास आणि मला शिकवायलास का? मला शहाणपण सांगू लागलास. अशा प्रकारे उद्दालक ऋषींनी आपल्या मुलाला दटविलेलं आहे. पितृवचन ऐकताच नासिकेताचं उत्तर दिलं की अग्निहोत्रादी कर्मे भवबंधनास कारण होत. तुम्ही जी हे कर्मे रोज करत आहात आणि मलासुद्धा कर म्हणत आहात, ते सगळेच कर्म बंधनाला कारण आहेत. त्यांच्यापासून जन्ममरण चुकायचे नाही. हे तुम्ही कर्म उपासना करण्याने जन्ममरण चुकायचे नाही. भवसागर तरावयास नेहमी योग अभ्यास व नित्य अनित्य विवेक. नित्य अनित्य म्हणजे नित्य अनित्य, नित्य काय आणि अनित्य काय ह्याचा विवेक आपल्यामध्ये मंथन करावं लागतं, विचार करावा लागतो. मधल्यामध्ये खरं काय आणि खोटं काय करून तत्व सार शोधावे. मंथन करून सार काढावं. मंथन केल्याशिवाय सार निघत नाही.
दह्याचं मंथन केलं तरच लोणी निघतं. तसंच जर ठेवलं तर निघत नाही. तसं विचार केला तरच तत्वाचा साराचं शोधन करता येतं. नाहीतर नाही. नुसतं ऐकिलं आणि दिलं सोडून तर शोधन होत नाही. ऐकिले ते धरा ध्यानी, लक्ष लावा शिवनामी. जी ऐकिलं ते ध्यानात धरून त्याचं मधल्यामध्ये विचार जर केला, मंथन जर केलं तरच लोणी निघतं, तरच तत्व सार निघतो. नित्य काय अनित्य काय याचा विवेक करून तत्वसार शोधावे. योग अभ्यासाशिवाय भवमुक्तीस दुसरे साधन नाही. यज्ञाधिक कर्मे प्राण्यास संसार प्रवाही घालतात. सत्कर्म असो, यज्ञ असो, उपासना असो, संध्या असो, पूजन असो, अग्निहोत्र असो, हे जे कर्म आहेत, हे कर्म संसार प्रवाही घालतात. हे कर्म ह्या संसाराच्या बाहेर काढत नाहीत. म्हणजे ह्या कर्मानं मुक्ती मिळत नाही, तर ह्या कर्मानं सुख मिळतं. हे शतावधी यज्ञ करतात ते पुण्यबलाने स्वर्गी जातात. स्वर्गलोक प्राप्त होतो. 100 यज्ञ करणारे जे राजे असतात त्यांना स्वर्गलोक प्राप्त होतो, वैकुंठ लोक, ब्रह्मलोक, पण मुक्ती नाही. स्वर्गी जातात पण ते पुण्य सरले म्हणजे त्यास पुन्हा कर्मभूमीस लोटतात. पुण्य आहे तोपर्यंत तिथं राहता येतं आणि पुण्य संपलं की पुन्हा इथंच यावं लागतं कर्मभूमीमध्ये, मृत्यूलोकामध्ये, ह्या पृथ्वीवर मनुष्यजन्म घेऊन. आणि ते 9 मास मातेच्या उदरी शिरीष मूत्र जंतूत राहून जन्ममरणाच्या दुःखसागरात निमग्न होतात. पुन्हा जन्मतात आणि जन्ममरणाचं दुःख भोगतात असं सांगू लागलेले आहेत. आपलाही कालविषय झालेला आहे. ह्यास्तव यज्ञादी कर्मानुष्ठानाने प्राण्यास जन्म आणि मरण यात उत्संग न मिळता अनिवार्य दुःख भोगावे लागते. यज्ञादी कर्मानं जन्म मरणापासून उत्संग म्हणजे शांती, जन्म मरणापासून बाजूला निघत शांती समाधान, उत्संग न मिळता बाजूला निघता येत नाही आणि त्याच्यामुळं ती स्थिर राहत नाही. जन्मायचं, गर्भवास भोगायचा, जन्मायचं, पुन्हा बालपण, कौमारी अवस्था, तरुणपण, म्हातारपण, मरून जायचं. हा ध्येय सुटला, पुन्हा दुसरा कोणता तरी ध्येय सूक्ष्म ध्येय धारण करतो. पुन्हा तो सूक्ष्म ध्येय त्या ध्येयामध्ये जातो. डुकराच्या, कुत्र्याच्या, मांजराच्या, कुणाच्या जे कर्मानुसार पुन्हा तिथं गर्भवास, पुन्हा तिथं जन्म, पुन्हा वाढणं, ही चक्र कधीच संपत नाही. मग ही भवसागर तरण्यास प्राण्याने नित्य अनित्य तो विचार करून असार त्याजावे आणि सार ते नित्य सेवावे. ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून, राहटगाडग्यामधून, जसा आपण पंचीकरणामध्ये दृष्टांत बघितला, घड्याळाचा काटा कसा फिरतो, 1 2 3 करीतो 12वर जातो. 12वर गेला की पुन्हा 1 2 3, त्याला आहे का उसण काही शांतता, अखंड फिरायलेला आहे तो. त्याचप्रमाणे आपलासुद्धा सूक्ष्म देह असाच फिरतो. आपण फिरतो म्हणजे हा स्थूल देह इथंच जाळला जातो, पुरला जातो, दहन केला जातो किंवा दफन केला जातो. पण ह्याच्यामध्ये एक सूक्ष्म ध्येय आहे आणि तो सूक्ष्म ध्येय फिरतो आणि तोच सूक्ष्म देह जो आहे त्याच्या सत्तेनं हा स्थूल देह चालत असतो. नाहीतर हा स्थूल देह जड आहे. एकदा सूक्ष्म देह निघून गेला की ह्याला जाळा, पुरा, काहीही करा, ह्याच्यात काहीच नाही. म्हणून नित्य सेवावे. जो दुःख भोगावे लागते, भवसागर तरण्यास प्राण्याने नित्य नित्य जो विचार करून
आसार त्यागावे आणि सार ते नित्य सेवावे. नित्य आणि अनित्य ह्याचा विचार करून आपल्या आपल्या अंतःकरणामध्ये मंथन करून साराचं सेवन करावं. सार काय आणि असार काय. आता दह्याचं मंथन केलं तर दह्यामध्ये सार काय आणि असार काय हो? ओम नमः शिवाय. दह्यामध्ये हां हां बरोबर. तसंच सार काय आणि असार काय जीवनामधलं ही ओळखून मंथन करावं. मधल्यामध्ये सत्य काय आणि असत्य काय आणि सत्य काढून घ्यावं. सार ते नित्य सेवावे, घ्यावे आणि सेवावे म्हणजे खावे. नित्य तो परमात्मा आणि अनित्य ते प्रपंच. नित्य भाव ते त्याजून सर्व लोक नित्य परिपूर्ण प्रब्रह्म होतात. नासिकेत आपल्या वडिलाला सांगू लागलेला आहे ही. नित्य जो परमात्मा, नित्य म्हणजे जन्म मरण शून्य को नित्य कहिये. जन्मही नाही मरणही नाही असा जो आत्मस्वरूप परमात्मा, प्रत्येकाच्या आत असलेला जो आत्मा आहे तो परमात्मा नित्य स्वरूप आहे आणि अनित्य हे प्रपंच आहे. अनित्य नित्य नाही, त्याला अनित्य असं म्हणावं. ही प्रपंच अनित्य आहे, एका काळात आहे आणि एका काळात नाही. हा प्रपंच मिथ्य आहे, खोटा आहे, कल्पित आहे हा प्रपंच. तर त्याजून सर्व लोक नित्य परिपूर्ण प्रब्रह्म होतात. प्रपंच जर ओळखला, लक्षात जर आला तर त्याचा त्याग होतो. पण आधी प्रपंच खोटा हे कळावं तर लागेल का नाही. जोपर्यंत प्रपंच मिथ्या आहे हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याला आपण सत्यच समजतो आणि सत्य समजूनच त्याच्यामध्ये आपण व्यवहार करतो. ही कुणाकडून कळतं तर सद्गुरूकडूनच कळतं ते, असं कुणाकडून कळत नाही. आणि ही जेव्हा जाणून घेऊ आपण सर्व ही प्रपंच खोटा आहे, मिथ्या आहे, ही जाणून घेतल्याशिवाय प्रब्रह्माची प्राप्ती होत नाही. मिथ्य प्रपंच, खोटा आहे प्रपंच कळाल्याशिवाय, सत्य म्हणजे पूर्ण सत्यच आहे प्रपंच असं आपण मानलेलं आहे. थोडंसुद्धा त्याच्यातलं काही असत्य नाही असं आपल्याला वाटतं, पण पूर्णत्वात ते खोटं आहे. जोपर्यंत ते खोटं कळत नाही तोपर्यंत त्याची सत्यता सत्यच मानून आपण चलतो. कसं तर एक अंगठी सापडली एका महिलेला, पिवळी पिवळी होती अंगठी, सोन्याच्या अंगठीसारखीच चमकत होती. मग ती अंगठी सापडली आणि ती खूप पिवळी चांगली दिसू लागली म्हणून तिनं सोन्याचीच आहे तिला वाटू लागलं. ती अंगठी काय केली तिनं, आपलं जे सोनं ठेवलेला डब्बा होता तिजोरीमध्ये मधी आतमध्ये खप्पे असतात ना, मधले खप्पे सोनं सगळ्याच्या आतल्या खप्प्यामध्ये ठेवतो, त्या खप्प्यामध्ये एक डब्बा होता. त्याच्यामध्ये तिनं तिचे स्वतःचे सोन्याचे अलंकार ठेवलेले होते. आता ती अंगठीसुद्धा सोन्याचीच म्हणून तिनं त्या डब्यामध्ये ठेवली. काही काळ गेला आणि तिला वाटलं ही अंगठी मोडावी, आपल्याला सापडलेली बघावी तरी सोनाराकडे नेऊन. म्हणून तिनं ती अंगठी सोनाराकडे नेली आणि सोनारानं सांगितलं ही अंगठी सोन्याची नाही, बेंटेक्सची आहे. आता जेव्हा तिला कळालं ती अंगठी सोन्याची नाही, तेव्हा ती अंगठी ती कुठं त्या सोन्याच्या डब्यामध्ये ठेवील का? ओम नमः शिवाय. जेव्हा तिला कळालं नव्हतं तोपर्यंत कळालं नव्हतं तिला अंगठी ती सोन्याची नाही म्हणून, तोपर्यंत तिनं किती जतन केली ती अंगठी, किती मधल्या जतन करून ठेवली. परंतु जेव्हा तिला कळालं ही सोन्याची नाही तेव्हा मात्र ती कुठं पण ठेवू लागली.
त्या सोन्याच्या डब्यामध्ये ठेवली नाही. तसंच आपल्याला सुद्धा जेव्हा कळतं प्रपंच खोटा आहे, तेव्हा त्याच्यावरती आसक्ती आपोआप थोडी थोडी कमी होते. म्हणून प्रपंच मिथ्य भान हे त्याजून प्रपंच मिथ्य आहे हे भान ठेवावं म्हणतात ते. आपल्याला भान नाही खोटं आहे म्हणून, खरं आहे म्हणूनच चालतो. किती ह्या प्रपंचातल्या गोष्टीसाठी वादविवाद करतो, भांडण करतो, मीच कमीवलं म्हणतो, माझंच आहे म्हणतो. तर प्रपंचाचं मिथ्य आहे ह्याचं भान ठेवावं आणि ते त्याजून सर्व लोक नित्य परिपूर्ण ब्रह्म होतात असं जर आपल्याला कळालं, अंगठी खोटी आहे कळालं, तर मग ती अंगठीला आपण तितकं जपत नाही, कुठं पण ठेवतो. तसंच हा प्रपंच खोटा आहे ही जर आपल्याला कळालं, मिथ्य आहे, तर आपण तेवढं त्याच्यामध्ये आसक्ती ठेवत नाही आणि ठेवूसुद्धा नाही. जर सर्व लोक नित्य असं जर आपल्याला कळालं, तर मग परब्रह्माची प्राप्ती करून घेता येते. ब्रह्मादी त्रय देवता नित्य चिन्मय सेवितात. ब्रह्म, विष्णू आणि महेश हे सुद्धा देवता जी आहेत ती नित्य चिन्मय म्हणजे चैतन्य मधलं त्याचा अनुभव घेतात. ह्या देवतासुद्धा स्वस्वरूपी लय पावण्यास हाच उपाय आहे. आपल्या स्वरूपामध्ये आपल्यालाच मुरून जायचं आहे, विरून जायचं आहे. म्हणजे मी ध्येय आहे हे विथळून टाकायचे आणि मी आत्मा आहे. स्वस्वरूपी लय लावण्यास हाच उपाय आहे. स्वस्वरूपात रममान व्हायचं असेल तर प्रपंच खोटा आहे हे जाणावं लागतं आणि जाणावं लागतं, मानावं लागतं. नुसतं जाणून मानून उपयोग नाही, तर त्याचं थोडा थोडा अंगीकारसुद्धा करावा लागतो. अध्यात्मज्ञान संपादून तत्त्वविवरण केले म्हणजे स्वतः पूर्ण ब्रह्म होतो. आत्मज्ञान संपादन करून, आत्मज्ञान म्हणजे मीच ब्रह्म आहे किंवा मीच देव आहे, माझ्यापेक्षा वेगळा कुठलाच देव नाही. मी म्हणजे मी एकटा देव आहे आणि दुसरे देव नाहीत असं नाही. प्रत्येकाच्यामध्ये जे चैतन्य आहे तेच चैतन्य माझ्यामध्ये आहे आणि ते चैतन्य आणि हे चैतन्य वेगळं नाही, एकच आहे. शरीरामध्ये जसं हातात वेगळा आत्मा, पायात वेगळा आत्मा, डोळ्यात वेगळा आत्मा होतो का? सर्वांमध्ये एकच आहे का नाही ती जीव? ओम नमः शिवाय. येले का लक्षात? सर्वांमध्ये एकच जसा आत्मा आहे तसाच ब्रह्मांडामध्ये सुद्धा आज सगळ्यामध्ये एकच आहे ही जाणून अध्यात्म ज्ञान संपादून. अध्यात्म म्हणजे आधीपासूनचं हे ज्ञान आताचं नाही, कधीच आहे. प्रलय होतो, पुन्हा उत्पत्ती होते, परंतु ह्या आत्म्याचं कधीच नाश होत नाही. आधीपासून आहे ते, अध्यात्म आहे ते, आधी कधी त्याचं म्हणजे अंतच नाही, कधीच आहे ते अध्यात्म ज्ञान. ह्याच आत्म्याचं ज्ञान आपण संपादन करून घ्यावं. संपादून तत्त्वविवरण केले म्हणजे स्वतः पूर्ण ब्रह्म होतो. तत्त्वविवरण, तत्व अनारोपित को ही तत्व कहिए. अनारोपित तत्व म्हणजे आत्मतत्व आणि आरोपित तत्व म्हणजे पंचमहाभूताचे हे तत्व. ह्याचं विवरण वेगळे वेगळं करून जाणावं लागतं. कोणतं तत्व सत्य आहे आणि कोणतं असत्य आहे. पंचमहाभूताचे जे ही 25 तत्व हे कसे आहेत? असत्य आहेत ही, आणि आरोपित तत्व आहेत ही, आणि अनारोपित तत्व फक्त एकच आहे, आत्मतत्व. ही विवरण करायचे, वेगळं वेगळं करून ते जाणायचे. केले म्हणजे स्वतः पूर्ण ब्रह्म होतो. असं वेगळं वेगळं करून जाणलं म्हणजे मी अनारोपित तत्व आहे असं जेव्हा कळतं,
तेव्हा तो पूर्ण ब्रह्म झाल्यासारखंच होतं ते. त्याला कुठं कमतरता राहत नाही. मग ते कर्मबंधन कोठले होणार? असं जर झालं तर कर्मबंधन कुठून होईल? कर्मबंधन होणार नाही. ज्यापासून पुनरावृत्ती चुकेल ती निजात्मस्थिती साधन करावी. जे केल्यानं पुनरावृत्ती चुकल, पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, कितीदा जन्मावे, कितीदा मरावे आणि कितीदा व्हावे फजित. ही फजिती किती बऱ्या करून घ्यावी. पुनरावृत्ती चुकेल ती निजात्मशक्ती. पुनरावृत्ती चुकणारी जी शक्ती आहे ती कोणती शक्ती आहे? तर निज आत्मशक्ती. निज आत्मा म्हणजे स्वतःचाच आत्मा. इथं काही दुसऱ्यासाठी करायचं नाही, कोणतंच कर्मसुद्धा करायचं नाही. निज आत्मशक्ती साधन करावी. फक्त आत्मस्वरूपाला ओळखावं. करिता संसाराची निवृत्ती करून परब्रह्मप्राप्ती साधावी. संसाराची निवृत्ती झाल्याशिवाय परब्रह्माची प्राप्ती होत नाही. म्हणून संसाराची निवृत्ती करावी. संसार म्हणजे जन्ममरण. जन्ममरण संपल्याशिवाय परब्रह्माची प्राप्ती होत नाही आणि परब्रह्माची प्राप्ती झाली की जन्ममरण नाही. ही एकमेकाच्या ह्याच्यावर आहे. परब्रह्माची प्राप्ती झाल्यावर जन्ममरण होतं का? ओम नमः शिवाय. एकमेकावर कसं अवलंबून आहे इथं सांगितलं आहे बघा. परब्रह्माची प्राप्ती जर झाली तर संसार नाही आणि संसार निवृत्त झाला की परब्रह्माची प्राप्तीच होते. जसं एक मुलगा होता, त्याला गुरुजींनी विचारलं, तुझं घर कुठं आहे रे? तर त्यानं काय सांगितलं, शरयू हॉटेलच्या समोर माझं घर आहे म्हणला. गुरुजी म्हणू लागले, तुझं घर शरयूच्या हॉटेलसमोर ते कुठं येतं? शरयू हॉटेल कुठं येतं? तर तो म्हणला माझ्या घरासमोर. मग माझं घर कुठं आहे? शरयूच्या हॉटेलच्या समोर. मग पुन्हा शरयू हॉटेल कुठं आहे? तर माझ्या घरासमोर. तसंच इथं सांगितलं आहे, संसाराची निवृत्ती करून परब्रह्माची प्राप्ती होते आणि परब्रह्माची प्राप्ती झाली की संसाराची निवृत्ती होते. एकमेकाच्या ह्याच्यावर असतात हे. हा संसार सागर तरण्यास नेहमी ज्ञान अभ्यासाने साचे हृदयी चिन्मात्र घ्यावी. संसार सागर तरण्यासाठी ज्ञान अभ्यासच करावा. हृदयामध्ये ज्ञान चित स्वरूप, सच्चित स्वरूप जे ब्रह्म आहे, आत्मा आहे, ती मात्रा घ्यावी, ती औषध घ्यावं. चिन्मात्रा घ्यावी. ही भवसागर तरायचा आहे. ही भवरोग झालेला आहे. रोग जर झाला तर औषधी घ्यावी लागते. औषधी घेतल्याशिवाय रोग बरा होत नाही. मग हा भवरोग झालेला जे आहे, हा भवरोगातून बाहेर पडायचे, मुक्त व्हायचे, तर ज्ञान अभ्यासाने हृदयी चिन्मात्रा घ्यावी. ही औषधी घ्यावी. ह्या औषधीची मात्रा घ्यावी. कोणती औषधी घ्यावी? इथं कोणती औषधी घ्या म्हणून सांगितलं आहे? ओम नमः शिवाय. येले का? कळायले का? विषय लक्षात येईल. ओम नमः शिवाय ताई. आत्मज्ञान. ओम नमः शिवाय. बघा इथं, ज्ञान अभ्यासाने हृदयी चिन्मात्रा घ्यावी. भवरोग झालेला आहे, त्याच्यासाठी ज्ञान अमृत, ज्ञानाचा अभ्यास करावा आणि तीच मात्रा घ्यावी, म्हणजे औषध घ्यावं भवरोगातून पार पडण्यासाठी. शरीराला, स्थूल शरीराला जर रोग झाला तर काय करतो? शस्त्रक्रिया करतो. शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन करतो. पण हा जो भवरोग झालेला आहे, हा भवरोगातून मुक्त व्हायचा असेल तर शस्त्रक्रिया पाहिजे. शास्त्र पाहिजे, शस्त्र नाही. देहाचा रोग घालवण्यासाठी शस्त्रक्रिया,
आणि भोरोग घालवण्यासाठी शास्त्रक्रिया, हे अद्वैत शास्त्र हे पाहिजेत. शास्त्र घ्यावी, चिन्मात्रा म्हणजे औषधी घ्यावी. ते अग्निहोत्रादी कर्मे ही संसारातील फळ देणारी दुर्गम होत. नाशिकेत आपले वडील यांना हा सांगू लागलेला आहे उद्दालक ऋषीला. अग्निहोत्रादी कर्मे जी तुम्ही मला करायची सांगत आहात ते कर्मे संसारातील फळ देणारे आहेत. तुम्ही जी मला हे सगळे कर्म करायला सांगितले, अनुष्ठान, संध्या, गायत्री मंत्र 3 टाईम गायत्रीचं पूजन, वंदन, अग्निहोत्री, ही जी तुम्ही मला कर्म सांगितले ते सगळेच कर्म कसे आहेत? संसारातीलच फळ देणारे आहेत. सुखरूपी फळ प्राप्त होईल, पण संसारातलंच होतं ह्याच्यानं फळ, आणि दुर्गमच होत. संसारातले फळ देणारे असल्यामुळे ते तेवढे मोक्ष देणारे नाहीत. संसार हा मोठा भ्रम आहे. संसार हा भ्रम आहे. ब्रह्म म्हणजे, भ्रम कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ब्रह्म म्हणजे काय? ओम नमस्कार. ओम नमस्कार. एक असून एक वाचणे ब्रह्म कशाला म्हणावे? ब्रह्मांडात उद्भूत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म असे म्हणावे. नाही ताई, त्याला ब आहे तिथं, ब्रह्म. आणि ब्रह्म म्हणजे भरमिष्ट. ब्रह्म म्हणजे एक असून एक समज. मला ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे ती ब्रह्माची व्याख्या तुमची बरोबर आहे. पण ब्रह्म, ब्रह्म म्हणजे एक असून एक असणे. ब्रह्म म्हणजे. ब्रह्मासाठी कोणता दृष्टांत दिलेला आहे? दृष्टांत कोणता दिला पंचीकरणामध्ये ब्रह्मासाठी? बर, रजू सर्पाचा दृष्टांत दिलेला आहे. रजू पडलेली आहे आणि मंद अंधकाराच्या प्रभावामुळं बाहेरून आला. जास्त अंधारही नाही आणि जास्त प्रकाशही नाही. अशा अवस्थेमध्ये वाकडी तिकडी रज्जू पडलेली बघून त्याला वाटलं साप आहे. मग आता त्याला साप वाटल्याबरोबर इतकी भीती वाटली त्याला, अंग थरथर कापू लागलं, माझा पायच पडत होता त्या सापावर. असं म्हणून काठी आणली, मारायला पळू लागला. ती साप बघून त्याच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटना, अंग थरथर कापू लागलं. खूप मोठा साप आहे आणि माझा पाय त्याच्यावरच पडत होता. ब्रह्म आहे. आणि जेव्हा ती ब्रह्म कधी निवृत्त झाला? फक्त दीपक लावला की ब्रह्म निवृत्त झाला. साप नाही हे कळालं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं आणि दोरी आहे हे कळालं. ही ब्रह्मनिवृत्त. ही मग संसार हा कसा आहे? तर रज्जूवरच्या सर्पासारखा आहे. रज्जूवरचा सर्प जसा नाहीच तिथं, पण आपल्याला भासतो आणि भासल्यामुळं परिणामसुद्धा होतो. सर्प जोपर्यंत भासला तोपर्यंत किती भीती वाटली. भीती वाटली, काठी आणली, पळत गेला, थरथर कापू लागला, तोंडातून शब्द फुटना. एवढं तिथं सत्यता वाटली, भ्रम झाला. पण जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान झालं, दोरीचं ज्ञान झालं आणि पुन्हा तो तिथूनच जात असताना त्या सर्पाला भीतो का? पुन्हा त्याला भीती वाटते का? ओम नमः शिवाय. नाही वाटत ताई. ओम नमः शिवाय. नाही भीती आधी वाटली ना, आता का नाही वाटत भीती? रज्जू हे त्याला समजलं ना, दोरी इथे तसंच आहे. जोपर्यंत संसार मिथ्या आहे आपल्याला कळत नाही तोपर्यंत तिथलं सगळंच खरं वाटतं. पण जेव्हा ज्ञान झालं आणि संसार हा ब्रह्म आहे त्या सर्पासारखा कळतं, तेव्हा मात्र संसार हा मोठा ब्रह्म आहे असे वेदशास्त्र सांगते. असं वेदशास्त्रसुद्धा सांगत आहे. संसार खरा नाही, सत्य नाही, तो ब्रह्म आहे. यासाठी ते येतात. यासाठी हे बाबा हा संसार त्याजून स्वानुभव तत्व पावावे असे वेदशास्त्राचे मत आहे. त्यासाठी हा संसार
त्यागून, संसार त्यागून म्हणजे संसार सोडून घेऊन जाऊन फाशी घ्यायची नाही. संसार त्यागायचा म्हणजे मनातली आसक्ती संसाराविषयीची सोडायची. संसार त्यागायचा म्हणजे सगळ्याच्या घरातले सगळे माणसं सोडून दुसरीकडे कुठंतरी जाऊन राहायचं असा अर्थ होत नाही. तर इथं काय, संसार त्यागून स्वानुभव तत्व पावावे. अंतकरणामध्ये जी संसाराची आसक्ती आहे, अंतकरणामध्ये संसाराविषयी जी सत्यता आहे, सत्यच वाटतो, तो ब्रह्म आहे असं समजून स्वानुभव तत्व पावावे. स्वतःचा अनुभव घ्यावा, खरं काय आहे ते जाणावा, संसार मिथ्य आहे ते जाणावा आणि स्वानुभव तत्व पावावे. स्वतःचा आत्मा अनुभव घ्यावा. आणि असं कुणाचं मत आहे? वेदशास्त्राचं सुद्धा असंच मत आहे. असं नाशिकेत आपले वडील जे उद्दालक ऋषी ह्यांना हे ब्रह्मज्ञान सांगू लागलेले आहेत आणि सांगितलंय सुद्धा. याप्रमाणे पुत्राचे वचन ऐकून उद्दालक म्हणाला. हे सगळं ऐकून घेतलं आणि पुन्हा उद्दालक ऋषी काय म्हणू लागलेले आहेत? हे महर्षी आहेत ते विधानाने वागतात. ऋषी मुनी जी आहेत ते जे वेदविधानानं वागतात, जे कर्म करतात, यज्ञ करतात, होम करतात, वेदविधानानं वागतात. भृंगू आदी प्रमुख सप्त ऋषी आहेत ते यज्ञाधिक कर्मे करून त्रिदश वेदांना तृप्त करतात. ही जी ऋषी मुनी आहेत, ही जी कर्मे करतात ती काय खोटेत असं तुला म्हणायचं आहे का? असं त्यांचं म्हणणं आहे. ही सप्त ऋषी सुद्धा आहेत, हे रोज यज्ञ करतात, होम करतात, हवन करतात, संध्या करतात. मग हे जे ऋषी जे आहेत ते सप्त ऋषी आहेत ते यज्ञाधिक कर्मे करून त्रिजत वेदांत तृप्त करतात. त्यांचा तू उच्छेद कशाला करतोस? ती तू खोटं समजायलास का? आणि त्याच्या विरोधात तू का जातोस? उच्छेद का करतोस? ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये तू का जात आहेस? यासाठी तू आपले मत सोडून वेदविहिताशी रथ हो. तू जे हे सांगत आहेस ना ते सगळं सोडून दे आणि मी जे सांगतो तेच ऐक. तुझं ही म्हणणं जी आहे ती सोडून दे आणि मी सांगतो ते ऐक. कसं असतं बघा, लहान आहे त्यानं खरं जरी सांगितलं तरी त्याला काही कळत नाही अशी भावना असते. आणि जोपर्यंत सांगणारालाच काही कळत नाही असं वाटतं तोपर्यंत ऐकणाराला काहीच कळत नाही. सांगणारालाच कळत नाही अशी भावना त्याच्याकडे असते आणि त्याच्यामुळं त्याला स्वतःला काहीच कळत नाही. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा कुणी जर सांगत असेल तर ऐकण्याची मानसिकता असली तरच ते कळतं, नाहीतर कळतच नाही. आपला मुलगा आहे आणि आपल्या मुलाला घरामध्ये आपण सांगू लागलो नियम धर्म आणि तो काहीच त्याच्यावर ते मानितच नाही, तर तो ऐकतो का? तो ऐकत नाही. किती जरी सांगा तुम्ही, तो ऐकत नाही. त्याची ऐकण्याची मानसिकता नाही. तसंच आहे, ज्यावेळेस युद्धामध्ये कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली युद्धभूमीवर, ज्यावेळेस गीता सांगितली त्यावेळेस धर्मराज तिथंच होते, दूर नव्हते. परंतु धर्मराजाला गीता कळाली नाही. का कळाली नाही त्याला गीता? त्याची भावना अशी होती की हा जो कृष्ण आहे तो माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि माझ्यापेक्षा लहान आहे आणि ह्या भावनेमुळंच त्याला गीता कळाली नाही. आपल्याबरोबरचीच आपलीच मैत्रीण, आता माझी शिवकथा झाली दत्त मंदिरामध्ये, शिवकथा ऐकायला गल्लीतले लोक आले, हे तर म्हणाले अहो इथलीच ही तर आपलं भजन करते, हिची कथा ऐका. म्हणजे जो सांगणारा आहे त्याच्यावर जर भरवसा नसेल तर कळत नाही, किंवा ह्याला काय कळतं का नाही असं जर वाटत असेल तर कळत नाही. सतीला सुद्धा जेव्हा शिव परमात्मा विवाह झाला शिवसतीचा आणि प्रथम महादेवाने सतीला कुंभदृषीच्या सत्संगाला नेलं. लोक हानिमूनला जातात, फिरायला जातात. महादेवानं
सतीला प्रथम आधी त्या कैलास पर्वतावर आल्याबरोबर कुंभद ऋषीच्या सत्संगाला नेलं आणि तिथं गेल्याबरोबर सतीनं त्या कुंभद ऋषीला बघितलं आणि ही दोघं आलेले बघितल्याबरोबर कुंभद ऋषी म्हणजे अगस्त्य ऋषी, ह्यांचंच नाव कुंभद ऋषी आहे. त्या कुंभद ऋषींनी ही शिव पार्वती होती ह्यांनाच नमस्कार केला. सतीला वाटलं शिव सतीला, पार्वतीने सतीला नमस्कार केला. तेव्हा सतीला वाटलं ही आमच्याच पाया पडतं तर ह्याला काय येणार आहे, ह्याला सांगाय काय येणार आहे, आम्ही तर देव आणि ही तर एक ऋषी आणि ह्याच्याच सत्संगाला मला आणलं आहे. आणि त्याच्यामुळं सतीला काहीच कळालं नाही. पुढचा सगळा कथाभागपणा झालेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की सांगणारा जो आहे तो माझ्यापेक्षा लहान आहे असं जेव्हा वाटतं आणि ह्याला काय कळत असणार आहे असं जेव्हा आपली भावना असते तेव्हा त्याला कळत नाही. मी सांगणाऱ्यापेक्षा मोठा वाटलं की कळत नाही. नळातलं पाणी भरायचं तर नळापोडी विनम्र झालं तरच पाणी घागरीत पडतं. नळाच्या डोक्यावर बसल्यावर पाणी त्याच्यामध्ये जात नाही. तसं नळापेक्षा घागर माझी सोन्याची आहे आणि मी नळाखाली चिखलात ठेवणार नाही. तर वरी ठेवली घागर पाणी भरण्यासाठी नळाच्या वरी सोन्याची आहे म्हणून भरली जाईल का? ओम नमः शिवाय. नाही भरत. जो सांगतो तो कुणीही असू जा, तो लहान असो मोठा असो, त्याची जात कोणतीही असो, पण ज्याच्याकडून ज्ञान घ्यायचं आहे त्याच्याकडे नम्रच व्हावं लागतं. तरच लोखंडाचा नळ आहे सोन्याची घागर आहे. सांगणारा खूप छोटा आहे, एकदा सामान्य घरात जन्मलेला आहे, वयसुद्धा त्याचं खूप कमी आहे आणि मी मात्र 60-70 वर्षाची चांगल्या श्रीमंत घरातली. परंतु त्या तेवढ्याशा मुलापुढे नम्र झालं तरच कळतं, नाही तर कळत नाही. तसंच ही पुत्र आहे माझा आणि मी ह्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून ऋषींनी काहीच लक्ष दिलेलं नाही त्याच्या म्हणण्याकडं. तू माझं ऐकून घे, मला शिकवू नको. 6 महिने गेला आणि तिथून येऊन मला शिकवू लागला. असं त्यांची वृत्ती झालेली आहे म्हणून ते म्हणू लागलेले आहेत वेद विधानाने वागतात. हे ऋषी जे आहेत सगळे हे वेद विधानानं वागतात, त्यांचं सगळं चुकच आहे का आणि तुझंच बरोबर आहे का असं ते त्या नाशिकेतला म्हणू लागलेले आहेत. भृंगू आदी जे प्रमुख 7 ऋषी 7 ऋषी प्रमुख आहेत त्याच्यामध्ये भृंगू गौतम ही जे अगस्ती हे जे आहेत ऋषी अनेक ऋषी ते जे वागतात ते सगळं चुकीचं आहे का तुझंच बरोबर आहे का असं. भृंगू आदी प्रमुख 7 ऋषी आहेत ते यज्ञाधिक कर्मे करून त्रिदश वेदांना तृप्त करतात. त्यांचा तू उच्छेद कशाला करतोस, त्यांच्या विरोधात कशाला जातोस, यासाठी तू आपले मत सोडून वेदविहिताशी रथ हो. तुझी ही काय सांगू लागलेलं आहेस ना ती सगळं सोडून दे आणि आपलं जी नित्य नियम आहे आपल्या समाजामध्ये जे कर्म करतात ऋषीमुनी तेच तू कर. वेदविहित रथ होऊन हो आणि यज्ञादी समस्त कर्माचे आचरण कर. हे सगळं आपल्या कुलाचाराप्रमाणे तू आचरण कर. देवांचे अर्चन केले असता संतुष्ट होऊन आपणास फळ देतात. देवाची साधना अर्चना केली तर देव संतुष्ट होतात आणि आपल्याला सुखरूपी फळ देतात. आणि बऱ्याच लोकांना असंच वाटतं बघा, असंच वाटतं देवाची साधना करावी आणि फळ मिळवावं. आपणास फळ देतात ते यथेच्छ भोगावं. ती सुखरूप फळ जे आपल्याला प्राप्त होतं ईश्वराच्या सेवेमधून साधनेमधून यज्ञादी कर्मामधून ते फळ भोगावे. आता तू वेदविरुद्ध सर्व मत सोडून यज्ञादी उचित क्रिया आचरून समस्त पाखंड टाकून दे. तुझं ही पाखंड पाखंड म्हणजे काहीतरीच बडबड करणं, ही तुझं जी पाखंड बोलत आहेस तू ते सगळं सोडून दे आणि आपण जसं ऋषीमुनी वागतात तसंच वाग, तेच तू कर्म कर असं उद्दालक ऋषी नाशिकेतला सांगू लागलेले आहेत. आपला वेळ झालेला आहे.
झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षू साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे राहिलेला भाग आहे, शेष भाग, हे आपण उद्याच्या भागात बघू. सर्वांच्या चरणी वंदन. जे या मुखातून योग्य शब्द बाहेर सुटले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर सुटले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन.